पावसाळ्याच्या ढगांनी संपूर्ण आकाश गिळलं होतं. माथेरानच्या मागच्या टेकड्यांवर पाऊस झोडपून काढत होता. रस्ते चिखलात गेले होते. झाडं वाऱ्याने करवादत होती. त्या पावसात एक काळी जीप हळूहळू चढाई करत होती. स्टिअरिंगवर श्रेया देशमुख होती, पुण्यातील प्रसिद्ध गुन्हे तपास पत्रकार. तिला 1 आठवड्यापूर्वी एक अनोखं पत्र आलं होतं. रावतवाड्यात जे भूत फिरतं त्याचं सत्य शोध, कारण ते भूत जिवंत आहे. पत्रावर ना नाव ना पत्ता, पण त्या एका वाक्याने तिचं मन ढवळून निघालं होतं. ती भूतांवर विश्वास ठेवत नव्हती, पण रहस्य उलगडणं तिची सवय होती. जर हे खरं असेल तर तिथं काहीतरी भयंकर दडलं आहे, ती स्वतःशी म्हणाली. संध्याकाळ झाली तेव्हा जीप एका वळणावर थांबली. समोर काळसर ढगात उभा होता रावतवाडा. मोठं लोखंडी गेट, गंजलेली साखळी, वेलींनी व्यापलेल्या भिंती आणि आत काळोख. गेटाजवळ एक वृद्ध माणूस बसला होता. ताई, तिकडं जाऊ नका, तो घाबरत म्हणाला. रात्री ती येते. ती म्हणजे कोण? मीनाक्षी रावत, रावत साहेबांची बायको. आत्महत्या केली तिनं. आता तिचं भूत दर पंधरवड्याला दिसतं. श्रेया शांतपणे म्हणाली, मी भूत शोधायला नाही, सत्य शोधायला आलीये. ती वाड्यात गेली. आत पाऊल टाकताच थंडावा अंगभर पसरला. भिंतींवर धूळ, तुटलेल्या फ्रेम्स आणि जुन्या काळाची छाया. एका कोपऱ्यात मोडलेलं पियानो होतं, त्यावर अजूनही काही नोट्स वाजत होत्या. जणू कुणीतरी आत्ता बसून गेलं होतं. श्रेया तिचं उपकरणं सेट करत होती. कॅमेरा, रेकॉर्डर, नोटबुक. बाहेर पावसाचा आवाज आणि अधूनमधून विजांचा प्रकाश. ती हॉलमध्ये बसून वाड्याचे फोटो काढत होती. तेवढ्यात वरच्या मजल्यावर पावलांचा आवाज आला. हळू, थंड, नियमित. ती टॉर्च घेऊन जिन्याकडे गेली. कोण आहे? ती ओरडली. कोणतंही उत्तर नाही. ती वर गेली, पण दलियारा रिकामा होता. मात्र जमिनीवर लाल गुलाब पडलेला होता. देठावर रक्ताच्या थेंबासारखं काहीतरी होतं. तिनं गुलाब उचलला आणि एकदम थंड शहारा गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गावात गेली. वाड्यापासून खाली एक छोटं गाव होतं, भोंदगाव. लोक तिला बघून कुजबुजू लागले. एक म्हातारी बाई म्हणाली, बाई, त्या वाड्यात रडायचा आवाज येतो. मीनाक्षी बाईला शांतता मिळाली नाही. दुसरा म्हणाला, तिच्या आत्म्याने जो कोणी आत गेला त्याला सोडलं नाही. श्रेया म्हणाली, आत कोणी राहतो का आता? कोणी नाही, पण काही वेळा रात्री दिवे लागतात, कुणीतरी तरी आहे. त्या शब्दांनी तिचं कुतूहल वाढलं. ती परत वाड्यात आली आणि तळघराचं दार शोधायला लागली. तिच्या कॅमेऱ्याच्या लाईटने एका जुन्या गालीच्या खाली लाकडी झाकण दिसलं. तिने ते उचललं. खाली जिना होता. ती खाली उतरली. खाली ओलसर गंध, जुनी पेट्या आणि कोडी जाळं. एका पेटीत धातूचा चमक दिसला. ती उघडली. आत एक सोनेरी लॉकेट होतं. लॉकेटमध्ये 2 फोटो होते. एकात राजवर्धन रावत आणि त्याची पत्नी मीनाक्षी, आणि दुसऱ्यात राजवर्धन आणि श्रेया. गोंधळी. ही दुसरी कोण? त्याच क्षणी तिच्या मागून आवाज आला, हे सगळं तुझ्या हातात नको होतं. ती वळली. दरवाजात एक उंच सावली उभी होती. टॉर्चचा प्रकाश पडताच तिला त्या माणसाचा चेहरा दिसला. तो राजवर्धन रावत होता, ज्याचा मृत्यू लोकांना 8 वर्षांपूर्वी झाला असं सांगितलं जातं. श्रेया थबकली. तुम्ही जिवंत आहात? राजवर्धन हसला. लोकांना तसं वाटावं म्हणून मी मेलो. का? कारण माझ्या बायकोचा खून झाला होता आणि खून करणारा अजून जिवंत आहे. श्रेया म्हणाली, लोक म्हणतात तिनं आत्महत्या केली. नाही. राजवर्धनचा आवाज थरथरला. ती मरली, पण स्वतःच्या इच्छेने नाही. माझ्या व्यावसायिक भागीदाराने
दीपक चौबेने तिला ठार केलं. दीपकने भूताची अफवा पसरवली, राजवर्धन म्हणाला. लोक घाबरले, पोलीस तपास बंद झाला. मी पुरावे गोळा करायला लपलो, पण तो अजूनही इथे येतो. श्रेया म्हणाली, मग त्या पांढऱ्या साडीचं भूत? राजवर्धनने हलकं हसत उत्तर दिलं, ती मीनाक्षी नाही, ती दीपकची माणसं आहेत. लोकांना घाबरवण्यासाठी भूताचा मुखवटा घालून फिरतात. त्या रात्री श्रेया आणि राजवर्धन दोघे मिळून दीपकला पकडायचं ठरवतात. ते वाड्याच्या मुख्य हॉलमध्ये कॅमेरे लावतात. अंधार, पाऊस आणि वादळ. वातावरण तणावपूर्ण. रात्री 12:30 वाजता दरवाजा आपोआप उघडतो. पांढरी साडी, चेहरा झाकलेली स्त्री आत येते. श्रेया टॉर्च फेकते. मुखवट्याखाली दीपकचा चेहरा दिसतो. दीपक बंदूक काढतो. श्रेया, तू चुकीच्या खेळात पाय ठेवला आहेस. ती शांतपणे म्हणते, सत्याला कोणताही गोळी थांबवू शकत नाही. राजवर्धन पुढे येतो. माझ्या बायकोचा खून का केला? दीपक ओरडला, कारण ती सगळं समजून गेली होती आणि मला तिचं शांत राहणं गरजेचं होतं. तेवढ्यात बाहेरून पोलिसांचा आवाज, हात वर. श्रेया आधीच थेट प्रक्षेपण सुरू केलं होतं. संपूर्ण कबुली देशभर लाईव्ह झाली. दीपकला अटक झाली. मीनाक्षीच्या मृत्यूचं रहस्य अखेर उलगडलं. रावतवाडा पुन्हा शांत झाला. श्रेया आपल्या नोटबुकमध्ये शेवटची ओळ लिहित होती. भूत नाही, पण भूतासारखा भय निर्माण करणारा माणूस प्रत्येक काळात असतो. पण जो सत्यासाठी उभा राहतो त्यालाच शेवटी प्रकाश दिसतो. ती जीपमध्ये बसली. वाड्याकडे शेवटचं पाहिलं. वीज चमकली आणि त्या उजेडात क्षणभर मीनाक्षी रावतचा चेहरा खिडकीत दिसला, हसत, शांत. पाऊस थांबला होता. वाड्याने अखेर आपलं रहस्य सांगून दिलं होतं. तुम्हाला जर असेच नवनवीन पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.